नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती आणि RPFसाठी खूप महत्त्वाचे IMP GK GSचे काही प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नायट्रस ऑक्साईड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यांपासून होते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोह। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून जाणले जाते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजाराम मोहन रॉय आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा, गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते हे महाराष्ट्रातील कुठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरावती। प्रश्न पाचवा, महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज असलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर। प्रश्न क्रमांक 6, जगामधील सर्वात उंच पुतळा एकतेचा पुतळा गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामधील डॅश डॅश येथे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवाडिया। प्रश्न क्रमांक 7, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 8, 20व्या शतकाच्या सुरुवातीला अभिनव भारती गुप्त क्रांतिकारी संघटना डॅश डॅशद्वारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सावरकर बंधू। प्रश्न क्रमांक 9, दक्षिण भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरामधून कावेरी नदी उगम पावते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ब्रह्मगिरी। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नील हरित शैवाल। प्रश्न क्रमांक 11, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव दुरुस्त करू शकत नाही? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अनुच्छेद 3। प्रश्न क्रमांक 12, मोहनजोदडो येथे आढळलेल्या कोणते कांस्याचे शिल्प हे इसवी सन पूर्व 2500 मधील प्राकालीन कांस्याचे शिल्प आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए त्रिभंग मुद्रेमध्ये नृत्य करणारी मुलगी। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामध्ये सिकल सेल आजाराला टाळण्यासाठी डॅश डॅश येथे संशोधन केंद्र बांधले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 14, मुंबईनंतर मेट्रो रेल्वे मिळवणारे महाराष्ट्र राज्यामधील दुसरे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 15, 8व्या ते 10व्या दशकादरम्यान भारतावर कोणी शासन केले? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राष्ट्रकूट राजवंश आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते शहर चादरींसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर। प्रश्न क्रमांक 17 बघा, महाराष्ट्र राज्यात कोठे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारला आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी मुंबई। प्रश्न क्रमांक 18 बघा, रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरुद्ध प्रभावी ठरते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्षयरोग। प्रश्न क्रमांक 19, रामसर पाणथळ जागा हरित तलाव हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंजाब। प्रश्न क्रमांक 20, भारतीय संविधानातील कलम 213 अन्वये राज्यात अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राज्यपाल। प्रश्न क्रमांक 21, थेयाम हा प्रसिद्ध विधीसंबंधीचा नृत्य प्रकार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केरळ. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अल्फा सेंटॉरी. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 24, भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र डॅश डॅशमध्ये उघडले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पटना. प्रश्न क्रमांक 25, त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मेरुरज्जू. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी कुंडलिका नदी यंत्रणेदरम्यान स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए NW85. प्रश्न क्रमांक 27, हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कोठे एक साखर कारखाना आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जवळा बाजार. प्रश्न क्रमांक 28, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे. प्रश्न क्रमांक 29, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते 2 शहर स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करण्यात येत आहेत? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे व सोलापूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, देशातील पहिला डिफेन्स अँड एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी भारतात कोठे उभारणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर. प्रश्न क्रमांक 31, डॅश डॅश या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड हार्डिंग्ज आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 32, पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगामध्ये डॅश डॅश येथे उगम पावते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी देऊळ घाट. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जगातील आनंदी देशाच्या अहवालात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 34, गोदावरी नदीवर जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाबार्ड. प्रश्न क्रमांक 36, मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुग तापविला असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मर्क्युरिक ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार डॅश डॅश नदीपासून डॅश डॅश नदीपर्यंत आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दमनगंगा तेरेखोल आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 39, गोदावरी नदीवरील डिग्रज बंधारा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पालम. प्रश्न क्रमांक 40, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना खालीलपैकी कोणता दर्जा आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उपमंत्री. प्रश्न क्रमांक 41, भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बँक ऑफ बंगाल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, ग्रामपंचायतीत राष्ट्रीयकृत बँकांची सेवा यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या ग्रामपंचायतीत सुरू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए परसोडी.
प्रश्न क्रमांक 43, क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 44, भारतातील पहिले मोनोरेल चालविणारी महिला कोण? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए जुईली भंडारे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी 26 एप्रिल 1994. प्रश्न क्रमांक 46, हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागामध्ये होतो? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी थैलोफायटा. प्रश्न क्रमांक 47, समुद्रातून जाणारी व युरोप आशिया खंडांना जोडणारी मरमरे ही रेल्वे सुरू करणारा देश कोणता? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी टर्की. प्रश्न क्रमांक 48, औषध निर्मितीचे देशातील पहिले मोठे केंद्र पतनचेरू हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 49, भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायांपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी अरुणा असफ अली. प्रश्न क्रमांक 50, भोपाळ येथे खालील पर्यायांपैकी कोणती संस्था आहे? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था.